नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पान नंबर 21 वरील भाषासूत्रम 1 हे पाहूया. बघा, भाषासूत्रम 1 नामानी. आता पाहूया स्वरांत शब्दानां भेदाः. आता स्वरांत म्हणजे काय? स्वर आहे ज्याच्या अंती असे शब्द म्हणजे स्वरांत. म्हणजे आता बघा कोणकोणते भेद आहेत किंवा प्रकार आहेत स्वरांत शब्दांचे. तर अकारांत, आकारांत, ह्रस्व इकारांत, दीर्घ इकारांत, ह्रस्व उकारांत, दीर्घ उकारांत आणि ऋकारांत. तर आता बघा, अकारांत पुल्लिंगी शब्द आहे देव. तसंच अकारांत स्त्रीलिंगी शब्द नाही आहे संस्कृतमध्ये, म्हणून डॅश केलेली आहे. अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे वन. तसंच आकारांत पुल्लिंगी शब्द संस्कृतमध्ये नाही आहे, म्हणून डॅश केलेले आहे. आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे माला आणि नपुंसकलिंगी आकारांत शब्द नाही, म्हणून डॅश केलेली आहे. आता बघा, ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द आहे कवी. तसंच ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे मती मती आणि ह्रस्व इकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे वारी. तसंच दीर्घ इकारांत पुल्लिंगी शब्द नाही आहे आणि नपुंसकलिंगी शब्दसुद्धा नाही आहे, फक्त स्त्रीलिंगी शब्द आहे नदी. तर हे जे शब्द आहेत देव, वन, माला, कवी, मती, वारी आणि नदी, हे आपण 8वीमध्ये शिकलेलो आहोत. त्यांचे तक्ते हे आपण पाठ केलेले आहेत. आता बघा, अकारांत म्हणजेच काय? अ आहे ज्याच्या शेवटी असा शब्द. म्हणजेच बघा, आता देवमध्ये देव अ हा स्वर तुम्हाला शेवटी दिसतोय, म्हणजेच तो शब्द कसा आहे? अकारांत आहे. तसंच नपुंसकलिंगी वन हा शब्द आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वन अ हा शेवटी येतोय, त्याच्यामुळे हा अकारांत आहे. फक्त संस्कृतमध्ये अकारांत स्त्रीलिंगी शब्द नाही. आता असे काही शब्द आहेत जसे की समजा मृणाल, शीतल. तर तुम्ही म्हणाल की हे शब्द तर स्त्रीलिंगीच आहेत आणि हे अकारांत आहेत, मग यांचं काय? तर आता आपण ते संस्कृतमध्ये करताना आकारांत किंवा इकारांत करत असतो. म्हणजेच समजा मृणाल असेल तर मृणाली असं आपण ते करून तो शब्द नदीप्रमाणे चालवतो. पुढे बघा, आकारांत शब्द आहे माला. कारण की माला म्हणताना बघा आ हा शेवटी येतोय, म्हणून माला हा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. तसंच पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी नाही. तसंच इकारांत कवी. बघा, कवी म्हणताना ह्रस्व ई आहे त्याच्यामध्ये. तसंच मती मध्ये सुद्धा ई आहे, वारी मध्ये सुद्धा ई आहे, म्हणून हे सगळे इकारांत, ई आहे ज्याच्या अंती असे इकारांत शब्द आहेत. आणि नदी हा दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. तर तसंच आपल्याला 9वीमध्ये काही उकारांत आणि ऋकारांत शब्द पाहायचे आहेत. आता बघा, ह्रस्व उकारांत शब्द पुल्लिंगी शब्द आहे भानू. बघा, पुल्लिंगी भानू. भानू म्हणजे सूर्य. स्त्रीलिंगी शब्द आहे धेनू. धेनू म्हणजे गाय. आणि नपुंसकलिंगी शब्द आहे मधु. मधु म्हणजे मध. हे सगळे ह्रस्व उकारांत आहेत. कारण की बघा, भानू उ हा शेवटी येतोय, धेनू उ आहे, मधु त्याच्यामध्ये सुद्धा उ आहे. तसंच बघा, दीर्घ उकारांत पुल्लिंगी शब्द नाही आहे आणि नपुंसकलिंगी शब्दसुद्धा नाही आहे, फक्त स्त्रीलिंगी शब्द आहे, तो म्हणजे वधू. वधू त्याच्यामध्ये सुद्धा उ आहे जो दीर्घ आहे, म्हणून वधू. आणि ऋकारांत शब्द आहे पितृ, कर्तृ. हे पुल्लिंगी आहेत, पितृ, कर्तृ. आणि स्त्रीलिंगी आहे मातृ आणि स्वश्रू. तर पितृ म्हणजेच पिता, मातृ म्हणजे माता, कर्तृ म्हणजे करणारा आणि स्वश्रू म्हणजे स्वसा, बहीण. तर आता बघा, आता हे आपल्याला उकारांत आणि ऋकारांत यावर्षी अभ्यासाला आहेत. तर बघूया पुढे काय दिलंय. आता इथं काही चित्र आहेत बघा.
तर पहिला आहे अकारांत शब्द ह. तर पहिलं चित्र आपल्याला एका देवाचं दिसतंय आणि देव ह असं इथं लिहिलंय. आता त्याच्याचसाठी बघा समानार्थक उकारांत शब्द प्रभू. आता देवालाच प्रभू सुद्धा म्हणतात हे आपल्याला माहितीच आहे. मग देव हा शब्द अकारांत आहे, त्यामुळे आपल्याला देवाचा तक्ता तर माहितीच आहे, देव शब्द कसा चालतो, तर त्याप्रमाणे आपण त्याची रूपं करतो. पण समजा प्रभू हा शब्द असेल तर हा आपण देवाप्रमाणे चालवूच शकत नाही, कारण की प्रभू हा कसा आहे, उकारांत आहे, ह्रस्व उकारांत शब्द आहे. त्यामुळे तो आपण अकारांत देवाप्रमाणे तर चालवूच शकणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला भानू हा शब्द शिकायचा आहे. तसंच बघा पुढे सूर्य ह. आता हा सुद्धा सूर्य हा शेवटी असल्यामुळे देवाप्रमाणे चालू शकतो. पण सूर्याला जे समानार्थी शब्द आहेत भानू किंवा सहस्त्रांशू, तर आता हे शब्द आपण देवाप्रमाणे चालवू नाही शकत, कारण की ते उकारांत आहेत. मग ते कोणाप्रमाणे चालतील, तर भानूप्रमाणे. तसंच वात म्हणजेच वारा, तर वात हा अकारांत आहे. पण समजा वायू आपण शब्द घेतला तर तो मात्र उकारांत असल्यामुळे कोणाप्रमाणे चालेल, भानूप्रमाणे चालेल. तसंच वृक्ष तर वृक्षलाच समानार्थी आहे तरु. आता वृक्ष जर बघितलं तर अकारांत आहे, पण तरु हा शेवटी येतोय, म्हणजे हा शब्द कसा आहे, उकारांत आहे. मग तो कोणाप्रमाणे चालेल, भानूप्रमाणे, कारण की पुल्लिंगी आहे आणि उकारांत आहे. तसंच बघा पुढे, आता पुढे सुद्धा चित्र दिलेलं आहे. शिक्षक त्यालाच शब्द आहे गुरु. आता शिक्षक हा अकारांत शब्द असल्यामुळे देवाप्रमाणे चालू शकतो, पण गुरु हा शब्द उकारांत आहे, त्यामुळे आपल्याला भानूप्रमाणे तो चालवावा लागेल. आता या चित्रात एक आपल्याला प्राणी दिसतोय, तर आपल्याला जनरली माहिती आहे प्राणी म्हणजे पशु आणि त्यालाच एक समानार्थी शब्द आहे सत्व आता सत्व हा शब्द अकारांत आहे, देवाप्रमाणे आपण चालवू शकतो, पण तो पशु हा जो शब्द आहे त्याला समानार्थी तो उकारांत असल्यामुळे आपल्याला तो उकारांत भानू शब्दाप्रमाणे चालवावा लागेल. तसंच बघा चंद्र आता चंद्र अकारांत आहे, देवाप्रमाणे चालू शकतो, पण आपण इंदू म्हणजे सुद्धा चंद्रच आणि हिमांशू म्हणजे सुद्धा चंद्रच, तर हे दोन शब्द पाहिले तर ते कसे आहेत, उकारांत आहेत. तसंच बघा पुढे वंशी म्हणजेच बासरी, तर त्यालाच समानार्थी आहे वेणू. आता वंशी हा शब्द कसा आहे, दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी आहे, मग तो नदीप्रमाणे चालेल. पण आता इथे वेणू हा शब्द कसा आहे, उकारांत आहे. म्हणजेच दरवेळेसच आता सगळेच शब्द पुल्लिंगी असला तर तो अकारांतच असेल आणि आपण देवाप्रमाणेच चालवू असं तर होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला उकारांत शब्दसुद्धा अभ्यासले पाहिजेत, कारण की प्रभू, विष्णू असे शब्द जर आले तर ते आपण कोणाप्रमाणे चालवणार असा प्रश्न तयार होतो. त्याच्यामुळे आपल्याला इथे अभ्यासाला आता भानू, धेनू, मधू, वधू हे शब्द शिकायला आहेत. आता बघा खाली काय म्हटलंय, पठत भेदम अवगच्छत च. पठत म्हणजे वाचा आणि काय म्हटले, भेदम अवगच्छत, भेद म्हणजे फरक, अवगच्छत म्हणजे समजावून घ्या. आता इथे आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे 2, तर त्याच्यातला आपल्याला वाचायचं आहे आणि फरक काय आहे ते ओळखायचं आहे. तर आता पहा सूर्याविषयी आहे बघा, सूर्य नाम तेजोगोल. आता सूर्य नाम म्हणजेच सूर्य म्हणजे तेजोगोल म्हणजे तेजाचा गोळा, सूर्य म्हणजे तेजाचा गोळा. आता इथे जे नाम आहे, नाम म्हणजे इथे अर्थ घ्यायचा आहे की म्हणजे, सूर्य म्हणजे तेजाचा गोळा. आता तसंच इकडे पहा काय लिहिलंय, भानुः नाम तेजोगोलः, याचाही अर्थ तोच होतो की सूर्य म्हणजे तेजाचा गोळा. आता फक्त त्यांनी काय केलेलं आहे, इथे सूर्य हा अकारांत शब्द वापरलाय आणि इथे भानू हा उकारांत शब्द वापरलेला आहे. अर्थ दोघांचाही सारखाच आहे, कारण की हे सूर्य आणि भानू एकमेकांना समानार्थी शब्द आहेत, त्याच्यामुळे अर्थात तर काहीच फरक पडलेला नाहीये.
आता बघा सूर्य हा अकारांत आहे, देवप्रमाणे चालेल, आणि देव प्रमाणे सूर्य हे प्रथमेचं एकवचन आहे. तर त्याचप्रमाणे त्यांनी इथे भानू या शब्दाचं प्रथमेचं एकवचन घेतलेलं आहे, भानुहू. बघा पुढच्याच पानावर आपल्याला भानू हा शब्द दिलेला आहे, उकारांत पुल्लिंगी शब्द आहे, त्याचं प्रथमेचं एकवचन आहे भानुहू, हे भानुहू. आणि तेच त्यांनी लिहिलेलं आहे, भानुहू नाम तेजो गोलः. तसंच पुढे बघा, सूर्यस्य वर्णनम ऋग्वेदे वर्तते. तर सूर्याचे वर्णन ऋग्वेदामध्ये आलेलं आहे. आणि इकडे आहे भानोहो वर्णनम ऋग्वेदे वर्तते, म्हणजे सूर्याचंच वर्णन ऋग्वेदात आलेलं आहे. अर्थ सेमच आहे, फक्त बघा सूर्यस्य ही कोणती विभक्ती आहे, तर षष्ठी विभक्ती आहे. देवस्य प्रमाणे सूर्यस्य ही षष्ठी आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी बघा इथे भानू या शब्दाची सुद्धा षष्ठी वापरलेली आहे, भानोहो वर्णनम. आता बघा आपल्या तक्त्यात पाहूया आपण. बघा भानूची षष्ठी काय होते, षष्ठी एकवचन भानोहो. भानोहो वर्णनम ऋग्वेदे वर्तते. पुढे बघा, सूर्यात सर्वे प्रकाशम लभन्ते. सूर्यात म्हणजे सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश मिळतो. आणि इकडे बघा काय म्हटलंय, भानोहो सर्वे प्रकाशम लभन्ते. अर्थ तर सारखाच आहे, फक्त बघा सूर्यात ही देवात प्रमाणे काय आहे, पंचमी विभक्ती आहे. कारण की आपण कसं म्हटलं, सूर्यापासून, ऊनहून पंचमी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे इथे ही सूर्यात पंचमी आहे. आणि बघूया भानोहो ही काय आहे, पंचमी आहे का पाहूयात. तर बघा भानू या शब्दामध्ये पंचमी आहे भानोहो. आता फक्त इथे लक्षात ठेवा की पंचमी षष्ठी एकवचन सेमच आहे, भानोहो भानोहो. त्याच्यामुळे फक्त इथे वरच्या वाक्यात काय होतं, तर भानोहो ही जे वापरलेली आहे या वाक्यात ही षष्ठी आहे, आणि या खालच्या वाक्यातली पंचमी विभक्ती आहे, कारण की अर्थावरून आपल्याला ते लक्षात येते. आता पुढे बघा, सूर्यम परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. सूर्यम परितः म्हणजे सूर्याच्या भोवती सभोवती सगळे ग्रह फिरतात किंवा भ्रमण करतात. आणि इकडे म्हटले भानुम परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. आता सूर्यम परितः, परितः हे एक अव्यय आहे आणि ज्याला द्वितीयेची अपेक्षा असते. हे आता आपण 8वी मध्ये पाहिलं होतं की परितः म्हणजे च्या भोवती, कोणाच्या भोवती त्याची आपण द्वितीया करतो. देवम प्रमाणे सूर्यम ही इथे द्वितीया केलेली आहे, सूर्यम परितः ग्रहाः भ्रमन्ति. तसंच भानुम परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. आता भानुम ही बघूया आपण द्वितीया केली आहे का, तर बघा द्वितीय एकवचन काय आहे, भानुम. भानुम परितः. आता फक्त इथे हलंत म न लिहिता अनुस्वार दिलेला आहे, कारण की आपल्याला म चा नियम माहिती आहे. पुढे प हे व्यंजन आलं आहे, त्याच्यामुळे न वर अनुस्वार आहे. भानुम परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. पुढे बघा, सूर्येण ग्रहमंडलम शोभते. म्हणजेच काय, सूर्याने ग्रहमंडल शोभून दिसते. तर सूर्येण कोणती विभक्ती आहे, तर तृतीय विभक्ती आहे. सूर्येण देवेन प्रमाणे तृतीय आहे. सूर्याने, ने हा प्रत्यय तृतीयेचा असतो. तसंच बघा इकडे काय आहे, भानुना ग्रहमंडलम शोभते. आता पाहूया आपण तृतीयेचे एकवचन काय आहे भानूमध्ये. बघा तृतीया एकवचन आहे भानुना. भानुना ग्रहमंडलम शोभते. पुढचं बघा, सूर्ये अतीव ऊर्जा वर्तते. सूर्ये म्हणजे सूर्यामध्ये किंवा सूर्यात अतिशय ऊर्जा असते. सूर्ये ही काय आहे, तर सप्तमी विभक्ती आहे. देवेप्रमाणे सूर्ये सप्तमी विभक्ती आहे. आणि आपण आत, मध्ये असे जेव्हा शब्द वापरतो भाषांतरासाठी तेव्हा सप्तमी विभक्ती येते. त्याच्यामुळे सूर्ये ही इथे सप्तमी आहे. आणि तसंच बघा, भानौ अतीव ऊर्जा वर्तते. आता भानौ ही काय आहे पाहूया. बघा सप्तमी एकवचन काय आहे, भानौ.
म्हणून इथं म्हटलंय भानौ अतीव ऊर्जा वर्तते, ही सप्तमी झाली. आता पुढे बघा, सूर्यः अस्माकं देवता, तर सूर्य आपली देवता आहे. इथं ही प्रथमाच वापरलेली आहे. तसंच बघा, भानुः अस्माकं देवता, म्हणजे सूर्य आमची किंवा आपली देवता आहे. पुढे बघा, सूर्याय नमः. आता आपल्याला माहिती आहे नमः हे काय आहे, अव्यय आहे आणि त्याला चतुर्थीची अपेक्षा असते. ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी आपण करतो, त्याच्यामुळे सूर्याय ही चतुर्थी केलेली आहे. देवाय प्रमाणे सूर्याय. तसंच बघा, इथे भानवे नमः असं म्हटलंय. आता बघूया भानवे ही चतुर्थी आहे का, तर बघा चतुर्थी चतुर्थी एकवचन भानवे आहे. भानवे नमः असं म्हटलंय. त्याच्यानंतर हे सूर्य रक्ष माम, हे सूर्य म्हणजे संबोधलेलं आहे. हे सूर्या माझं रक्षण कर, म्हणजे हे सूर्य काय आहे, संबोधन आहे. हे देव प्रमाणे हे सूर्य संबोधन आहे. आणि हे भानो रक्ष माम, अर्थ सेमच आहे. बघा, भानो हे संबोधन एकवचन आहे. बघा, संबोधनाचं एकवचन भानो. हे भानो रक्ष माम. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला हा फरक दाखवलेला आहे विभक्त्यांमधला. इकडे फक्त सूर्य शब्द वापरलाय, इकडे भानू हा उकारांत शब्द वापरलाय. आणि ज्याप्रमाणे आपण सूर्य याच्या विभक्त्या करतो तशाच त्यांनी इकडे भानूच्या विभक्त्या करून वाक्य आपल्याला दाखवलेली आहेत इथे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला आता पुढे त्यांनी भानू हा उकारांत पुल्लिंगी शब्द चालवून दाखवलेला आहे, जो आपल्याला पाठ करायचा आहे. तसंच धेनू हा उकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. मधु हा उकारांत नपुंसकलिंगी शब्दसुद्धा आहे. आणि पुढे तर उकारांत शब्दसुद्धा आहेतच. तर बघा, आपण हे शब्द पुढच्या भागामध्ये पाहूया की कसे म्हणायचे आहेत वगैरे, ते पुढच्या भागामध्ये पाहूया. तर बघा, आज आपण भाषासूत्रम 1ला सुरुवात केलेली आहे. याच्या पुढचं आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.